निलगिरीच्या डोंगरामध्ये वसलेले स्वर्णपूर नावाचे एक छोटेसे गाव होते. हे गाव दिसायला जितके शांत होते तितका सुमित्राच्या घरात कलह असायचा. सुमित्राला 2 मुली होत्या, मंदाकिनी आणि चित्रलेखा. दोघीही दिसायला सुंदर होत्या, पण स्वभावाने अतिशय भांडखोर. त्यांच्या भांडणामुळे घराच्या छतावर बसणारे पक्षीही उडून जायचे. एके दिवशी मंदाकिनी ओरडली, "ए चंद्रलेखा, खबरदार जर माझ्या जादुई मोत्याच्या माळेला हात लावलास तर तुझ्या सावलीने सुद्धा याची चमक कमी होते." त्यावर चंद्रलेखा तितक्याच रागाने म्हणाली, "तुझी ती माळ ना तुझ्याकडेच ठेव, मला तिची गरज नाही. तू फक्त माझे कपडे चोरणे बंद कर." बिचारी म्हातारी सुमित्रा काठी टेकवत आली आणि म्हणाली, "अरे थांबवा हे युद्ध. माझ्या पोटी अशा मुली जन्माला आल्यात की ज्यांना आपल्या आईला एक घोट पाणी द्यायला सुद्धा वेळ नाही. कधीतरी माझा ऐकत जा." पण दोघींनीही तिच्याकडे दुर्लक्ष केलं. एके रात्री मुलीच्या रोजच्या भांडणाला कंटाळून सुमित्राने देवाकडे हात जोडून विचारले, "हे स्वामी, माझ्या नशिबात हे दुःख का? या दोघींचं भविष्य काय असेल?" स्वामी हे सर्व पाहत होते. त्यांनी ठरवले की आज या दोघींना धडा शिकवायचा. त्यांनी त्या दोघींना वाकसिद्धी दिली, म्हणजे त्या जे बोलतील ते सत्य होईल. घरात पुन्हा भांडण सुरू झाले. संतापलेली मंदाकिनी म्हणाली, "तुला खूप गर्व आहे ना चंद्रलेखा? बघून घे, तुझा नवरा असा आंधळा असेल ज्याला आयुष्यभर तुला रस्ता दाखवावा लागेल." त्यावर चंद्रलेखा किंचाळली, "आणि तूही ऐक, तुझा नवरा अपंग असेल, जो एक पाऊलही चालू शकणार नाही. तुलाच त्याला आयुष्यभर पाठीवर व्हावे लागेल." तेवढ्यात वीज कडाडली आणि दरवाजावर टकटक झाली. बाहेर 2 युवक उभे होते. एक आंधळा होता आणि दुसरा एका तुटक्या पालखीवर बसला होता, ज्याचे पाय दगडासारखे झाले होते. त्यांनी सांगितले की ते नियतीने पाठवलेले त्यांचे पती आहेत. सुमित्राच्या काळजात धस्स झालं. तिने मुलींना सांगितले की ही त्यांच्या शब्दांची फळं आहेत आणि आता त्यांना हे स्वीकारावेच लागेल. लग्नानंतर दोघींच्या आयुष्यात खरा संघर्ष सुरू झाला. मंदाकिनीचा नवरा आंधळा होता, पण तो मातीतून धातू बनवण्याचे कौशल्य जाणत होता. त्याने मृदू आवाजात सांगितले, "मंदाकिनी, मी मातीचं सोनं बनवू शकतो, पण मला डोळ्यांनी दिसत नाही. तू माझे डोळे बनशील का?" मंदाकिनी, जी कधी स्वतःचं काम स्वतः करत नव्हती, ती आता पतीचा हात धरून त्याला आकार देऊ लागली. दुसरीकडे चंद्रलेखाच्या पतीकडे जादुई बिया होत्या. त्याने सांगितले, "चंद्रलेखा, मी चालू शकत नाही, पण जर तू मला त्या उंच डोंगरावर नेलेस तर आपण तिथे सोन्याचे धान्य उगवू शकू." चंद्रलेखाची कोमलता आता कठोर परिश्रमात बदलली. ती आपल्या पतीला पाठीवरच्या टोपलीत बसून डोंगरावर नेऊ लागली. अनेक वर्षाच्या परिश्रमानंतर त्यांच्याकडे खूप धनसंपत्ती जमा झाली, पण पतीचे दुःख पाहून त्यांचे मन व्याकुळ होते. एक दिवशी श्री स्वामी समर्थ एका साधूच्या वेशात त्यांच्या दारी आले आणि म्हणाले, "मुलींनो, मी तुमच्या पतींना पूर्णपणे बरे करू शकतो, पण त्यासाठी तुम्हाला तुमची सर्व संपत्ती आणि जादुई शक्ती दान करावी लागेल. तुम्ही पुन्हा गरीब व्हाल." मंदाकिनी आणि चंद्रलेखा यांनी एका क्षणाचाही विचार न करता उत्तर दिले, "आम्हाला हे धन नकोय बाबा. आम्हाला फक्त आमचे पती सदृढ हवे आहेत." त्यांनी हो म्हणताच एक दिव्य प्रकाश पसरला. जादू संपली आणि दोघींचे पती पूर्णपणे बरे झाले. आंधळ्या पतीला आता मंदाकिनीचे प्रेमळ रूप दिसत होते, तर अपंग पती आता आपल्या पायावर उभा राहून चंद्रलेखाला साथ देऊ शकत होता. सुमित्राने पाहिले की तिच्या मुली आता भांडत नव्हत्या, तर प्रेमाने एकमेकींना मिठी मारत होत्या. देवाने त्यांना धन दिले नाही, पण एक असे कुटुंब दिले जिथे प्रेम आणि त्याग हीच खरी जादू होती.